कधी विचार केलाय का की वेळ ही सगळ्या गोष्टींना एवढ्या विचित्रपणे बदलून का टाकत असते? या बदलत्या जगात स्थैर्य मिळवायचं तरी कसं? कुणी काहीही म्हणो, पण आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात दिवसातला थोडा तरी काळ हा घालवता आलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण या निसर्गाकडे पाहतो, यात ही झाडे असो, एखादा असं पुरातन ऐतिहासिक मानवनिर्मित गोष्ट का असेना, त्याकडे पाहिल्यावर आपल्याला एकच जाणीव होते, ती ही की कितीही झालं तरी या सृष्टीची जी बनावट आहे ती बदलावरच निर्धारित आहे. जे याआधी होतं ते नष्ट झालं म्हणून आपण अस्तित्वात येऊ शकलो. अशी कोणतीच गोष्ट नाही जिला आपण चिरंतर टिकवून ठेवू शकू. आपले पैसे संपतील, आपली प्रतिष्ठा एके दिवशी इर्रिलेव्हंट होऊन जाईल आणि जवळची लोकही आपल्याला सोडून जातील. एवढंच काय तर आपणही एके दिवशी इथून एक्झिट घेणार आहोत. मग ज्यासाठी आज या क्षणी आपण एवढ्या चिंतेने ग्रासलोय ती पण एक क्षणिकच गोष्ट आहे. एकतर ही निघून जाईल किंवा यातच आपला अंत होईल. मग मागे राहणार तरी काय? कित्येक लोक या मागे सोडून जाणाऱ्या आठवणीसाठी किंवा समाजावर आणि यातल्या या लोकांवर सोडून जाणाऱ्या एका छापेसाठी झगडत असतात. पण त्यांना हे कळत नाही की ज्या लोकांपुढे ते स्वतःला सिद्ध करायला निघालेले आहेत ते देखील पुढील 100 वर्षांनंतर दिसणार देखील नाहीयेत. मग प्रश्न पडतो की या आयुष्याचा अर्थ तरी काय? तर याचं उत्तर देताना विक्टर फ्रँकल म्हणतात की आपल्या आयुष्याला स्वतःच असं काही अर्थ नसतं. हा अर्थ आपण याला द्यायचा असतो. प्रत्येक बिकट परिस्थिती, चिंतेचं वातावरण, नशिबाचं पलटणं किंवा ठरलेला प्लॅन तसं न घडून येणं, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या मनाप्रमाणे न वागणं, या आणि यासारख्या अनंत गोष्टी ज्या आपल्या मनाविरुद्ध जात असतात आणि ज्या आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात, त्या आपल्याकडून फक्त एकच मागणी करत असतात, स्वतःला बदलण्याची मागणी. त्यामुळे लक्षात असू द्या, हे जग तुमच्यासाठी बदलणार नाहीये, पण तुम्ही स्वतः जसा जसा बदल कराल तसं तसं तुमचं हे जग बदलत जाईल. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या अवघड परिस्थितीत काहीच तक्रार न करता ताठ मानेने सामोरे जाण्यासाठी तयार होता, तेव्हा मात्र तुम्ही स्वतःची खरी प्रगती करत असता. कारण तेव्हा तुम्ही एक चांगला व्यक्ती बनण्याच्या मार्गावर निघालेले असता. जर मी एक असा व्यक्ती बनू शकलो जो स्वतःच स्वतः सोबत समाधानी आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत ठेवा, त्याला कोणत्याही कारावासात पाठवा. जर मला माहित असेल की मी एक ताठ मानेने जगणारा समाधानी व्यक्ती आहे, तर माझं सुख कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. कारण मी स्वतःनेच स्वतःच्या आयुष्याला अर्थ दिलेला असेल. त्यामुळे जेव्हा तुमचं हे सुखी आयुष्य बदलून या तुमच्या सुखी आयुष्यात दुःखे येतील आणि विचित्र प्रकारचे बदलाव घडताना तुम्हाला दिसतील, तेव्हा त्या बदलाविषयी तक्रार करू नका. कारण हा बदलच एकमेव या निसर्गाचा नियम आहे. धन्यवाद मित्र.